संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्याचे बातमीला अनंत कोटी ब्रह्मांड नायक श्री संत गजानन महाराजांचा प्रकट दिन सोहळा वणी शहरात मोठ्या भक्तिमय वातावरणात दरवर्षी साजरा होतो। तसा तो याही वर्षी तितक्याच भक्तिमय वातावरणात साजरा झाला। प्रकट दिन सोहळ्यात निघालेल्या भक्तीच्या महारॅलीत वणीकरांचा मोठा सहभाग होता। टाळ मृदुंगाचे तालावर थिरकणारा लहान थोर भक्तगण श्री संत गजाननांचे चरणी लीन झाल्याचे चित्र सर्वत्र बघावयास मिळत होते। विशेष म्हणजे याच भक्तीच्या महारॅलीत नाट्य कलाकार अशोक सोनटक्के यांच्या प्रतिकात्मक श्री संत गजाननाच्या रूपाने सर्वांनाच थक्क करून टाकले होते। बघूया श्री संत गजानन महाराजांच्या प्रकट दिन सोहळ्याचा विशेष वृत्तांत। घेता गणा गणा धाव बापा गजानना, नाम घेता गणा गणा धाव बापा गजानना। सद्गुरु श्री महाराज की जय। विदर्भात या शेगावी भेट तुझी माझी भावी, भोळ्या भाविकांच्या नाता माय बाप बंधू जना। विदर्भात या शेगावी भेट तुझी माझी भावी,
भोळ्या भाविकांच्या नाथा माय बाप बंधुजना, भोळ्या भाविकांच्या नाथा माय बाप बंधुजना, नाम घेता गणा गणा धाव बापा गजानना, नाम घेता गणा गणा धाव बापा गजानना. संकटात माझी नौका तूच एक स्वामी त्राता, संकटात माझी नौका तूच एक स्वामी त्राता, शिरावरी ठेवा हात दारी आलो दया घना, शिरावरी ठेवा हात दारी आलो दया घना, शिरावरी ठेवा हात दारी आलो दया घना, नाम घेता गणा गणा धाव बापा गजानना, नाम घेता गणा गणा धाव बापा गजानना. आज महासंत श्री गजानन महाराज शेगाव यांचा प्रगट दिन आहे. आजचा दिवस महत्वाचा दिवस यासाठी आहे की माघ वद्य सप्तमी दिनी शेगावात प्रगट होते. आजच्या दिवशी भर दुपारी महाराज प्रथमतः व्यंकटलाल अग्रवाल व दामोदरपंत कुलकर्णी यांना दृष्टीस पडले होते. पहिली भेट महाराजांची झाली त्यावेळेस महाराज देवीदास पातुरकरच्या घरी जो ऋतुशांतीचा कार्यक्रम होता आणि उष्ट्या पत्रावळी बाहेर फेकल्या जात होत्या, त्या उष्ट अन्न जेवताना महाराज प्रथमतः दिसले होते. त्याच वेळेस महाराजांनी सांगून दिलं की अन्न हे परब्रह्म आहे, अन्नाची कदर करा, उष्ट सोडू नका. आणि व्यंकटलाल अग्रवाल यांनी महाराजांना देवीदास पातुरकरच्या घरून पत्रावळी आणून दिली आणि जेवण दिलं. महाराजांनी जेवण केल्यानंतर पाणी पिण्याकरिता बाजूला जो नाला होता तिथं जाऊन पाणी पिले. जसं महाराजांनी त्या पाण्याला स्पर्श केला ते गढूळ पाणी एकदम स्वच्छ निर्मल आणि गंगेसारखं पवित्र झालं. त्यानंतर महाराजांना व्यंकटलाल आणि दामोदरपंत कुलकर्णीने विचारले, महाराज आम्ही तुमच्यासाठी घरून थंडगार स्वच्छ निर्मळ पाणी घेऊन आलो होतो आणि तुम्ही गटाराचे पाणी पिले. त्याच महाराजांनी उत्तर दिलं होतं की गढूळ आणि निर्मळ काही भेद नाही, आपला
आणि तुम्ही व्यवहारिक मन लावता हे ऐकल्याबरोबर बंकटलाल आणि दामोदर पंत कुलकर्णी महाराजांना लोटांगण घालायला गेले. तितक्यात महाराज अदृश्य झाले. हे महासंत शेगावचे गजानन महाराज यांनी ऋषीपंचमी 1910 जिवंत संजीवन समाधी घेतली होती. आजही आमच्या सोबत महाराज आहेत. हा दिवस साजरा करण्याकरिता आम्ही अगदी उत्साहाने श्री रंगनाथस्वामी मंदिरातून महाराजांची पालखी काढली आणि त्या पालखीमध्ये असंख्य भजन मंडळी छोट्या छोट्या मुलांनी नृत्य सादर केले आणि पूर्णपणे गजाननमय झाली. महाराज नेहमी म्हणत होते गणी गण गणात होते. हा मंत्र महाराजांच्या मुखामध्ये नेहमी राहत होता. गण म्हणजे अभिन्न, गण म्हणजे जीवात्मा, गणात म्हणजे परमात्मा आणि होते म्हणजे मन. तर महाराज नेहमी म्हणत होते की हे मन, हे तू समज की जीवात्मा आणि परमात्मा अभिन्न आहे, एकच आहे. महाराज या गणगण गणात होतेच्या मंत्रामध्ये इतके रंगून जात होते की चुटकी वाजवता वाजवता महाराजांच्या बोटातून रक्त वाहायला लागत होतं, पण त्याची पर्वा करत नव्हते. असे आमचे महासंत श्री गजानन महाराज वणीमध्ये महाराजांचा असंख्य गुरुबंधू आमचे झालेले आहेत. महाराजांची असंख्य भक्ती या वणी शहरामध्ये आहे आणि आम्हाला महाराजांची प्रचिती सुद्धा झालेली आहे. याच वणी शहरामध्ये दर गुरुवारी उपासना केली जाते, चक्री पारायण होते, महापारायण सोहळा होतो आणि गणगण गणामध्ये अखंड मंत्र असे अनेक कार्यक्रम वर्षभर या वणी शहरात सुरू राहतात. आम्ही महाराजांच्या चरणी प्रार्थना करतो की सर्व सुखी संपन्न राहो, आनंदात राहो आणि गणगण गणाधिपतीचा मंत्र जाप करीत राहो अशी महाराजांच्या चरणी विनंती करूया. आणि या उत्साहात दरवर्षी हा दिवस आम्ही पुन्हा आनंदाने अगदी चांगल्या प्रकारे साजरा करू अशी महाराजांच्या चरणी विनंती करूया. एक गजर करून